दूरसंचार विभागाने व्हॉट्सअप आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया आणि इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सना मोठा दिलासा दिलाय। सिम बाइंडिंग नियम लागू करण्याची डेडलाईन सरकारने पुढे ढकलली आहे। डिजिटल फसवणूक आणि ओळखीचा गैरवापर रोखण्यासाठी हा नियम अनिवार्य केला होता। नोव्हेंबर 2025 मध्ये हा नियम अधिसूचित करून कंपन्यांना 90 दिवसात अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले होते। मात्र तांत्रिक अडचणी लक्षात घेता ही मुदत वाढवण्यात आली। सरकारच्या नव्या निर्णयानुसार सिम बाइंडिंग नियमाची अंमलबजावणी आता 2026च्या अखेरीस केली जाणार आहे। या नियमाचा मुख्य उद्देश म्हणजे वापरकर्त्यांची ओळख, त्यांच्या मोबाईल नंबर आणि सिम्स जोडून अधिक सुरक्षित करणं। जसं बँकिंग आणि यूपीआय ॲप्स फक्त त्या डिव्हाइसवर चालतात ज्याप्रमाणे संबंधित सिम सक्रिय असते, त्याच धर्तीवर आता सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्सना देखील युजर व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे। मेटा, टेलिग्राम आणि सिग्नल यांनी सरकारला कळवलंय की हे फीचर लागू करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यामुळे संपूर्ण प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे। कंपन्यांच्या या विनंतीचा विचार करून सरकारने डेडलाईन वाढवण्याचा निर्णय घेतलाय। या फीचरच्या अंमलबजावणीसाठी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये बदल करणं आवश्यक आहे। ॲपल आणि गुगल यांनी देखील यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी केली होती। मेटा, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम या कंपन्या डॉट सोबत मिळून सिम बाइंडिंग फीचरची चाचणी करत आहेत। व्हॉट्सअपने देखील या फीचरवर काम सुरू केले। ॲप युजरला तेच सिम कार्ड त्या डिव्हाइसमध्ये आहे का याची खात्री करण्यासाठी पडताळणी केली जाणार आहे। सध्या हे फीचर इंटरनल बेटा टप्प्यात असून लवकरच सार्वजनिक बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे। वेब व्हर्जनसाठी कडक नियम, वेब आधारित लॉगिंग प्रणालीत देखील मोठे बदल होणार आहेत। व्हॉट्सअप वेब, टेलिग्राम वेब किंवा इतर कोणत्याही चॅट सेवांचे वेब व्हर्जन आता दर 6 तासांनी आपोआप लॉग आउट होणार आहे।